नमस्कार। देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे। देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे 3 दिवस बाकी आहेत। असं असताना TV9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे। या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचं खातं देखील उघडणार नाही अशी ओपिनियन पोलची आकडेवारी सांगत आहे। महाराष्ट्रात अजित पवार गट भुईसपाट होणार आहे, तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे। ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे केवळ 3 जागा आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहे। TV9 च्या ओपिनियन पोलनुसार भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळण्याची शक्यता नाही, असा दावा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात येतोय। तर कुणाला किती टक्के मतं मिळणार याबाबतची TV9 च्या ओपिनियन पोलच्या सर्वेनुसार माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रात NDAला 40.22% मतं मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 40.97% मतं मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे संभाजीनगरची जागा महायुती जिंकू शकते, तर धुळे लोकसभेची जागा भाजप जिंकू शकते। लातूरची जागा काँग्रेस जिंकू शकते, तर मुंबई उत्तर लोकसभेतून निवडणुकीच्या मैदानात असलेले पियुष गोयल यांचाही विजय होण्याची शक्यता आहे। तर मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो। या सर्वेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबू नका। धन्यवाद।